नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, तलाठी भरती बद्दलची जी नवीन अपडेट आहे, ती म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ती जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे, याबद्दलच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, त्या आज आपण बघणार आहोत. आणि कुठली काळजी या उमेदवारांनी घ्यायची आहे, नंतरची काय प्रोसेस आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारखे नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स यांची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत डेली येत राहतील आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती जी काही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाली आहे, तर ती कशी बघायची त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेससाठीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तो व्हिडिओ आपण वरती आय बटनमध्ये जाऊन क्लिक करून बघू शकता. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. मित्रांनो, जी काही आपण निवड यादी बघणार आहोत, त्या निवड यादीमध्ये जे काही विद्यार्थी निवड झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे कशी काळजी घ्यायची आहे, पुढची प्रोसेस काय आहे, तर याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. जिल्हा निवड समितीने जी काही प्रतीक्षा यादी निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाच्या वेगवेगळ्या याद्या आहेत. म्हणजे सामाजिक प्रवर्गाचे नाव आपण बघत आहोत, त्यामध्ये किती पदसंख्या आहेत ते आपण बघत आहोत. तर या प्रकारची सर्व माहितीसह येथे निवड यादी बनवण्यात आलेली आहे. त्यामध्ये उमेदवाराचा परीक्षा नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, उमेदवाराचा जन्मदिनांक, उमेदवाराचा मूळ प्रवर्ग, त्याची जात, त्याची कास्ट, त्याच्यासाठी लागू झालेले समांतर आरक्षण आणि त्याचा जो नॉर्मलायझेशनचा स्कोर असेल, म्हणजेच त्याचा जो सामान्यकृत स्कोर असेल, ही सर्व माहिती या यादीमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आपल्या समोर जी लिस्ट आहे ती जिल्हाधिकारी कार्यालय बीड, जिल्हा निवड समिती बीड या जिल्ह्याची जी काही जिल्हा निवड समितीने तलाठीसाठी निवड केलेली निवड यादी आहे, ती आपण बघत आहोत. यामध्ये सामाजिक प्रवर्गाचे नाव म्हणजे अराखीव गटामध्ये पदसंख्या 68 इतकी दाखवत आहे आणि त्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आपल्या समोर आहे. तर आपण ती बघू शकता. डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवरती कशी बघायची आहे, त्याच्या व्हिडिओची लिंक आय बटनमध्ये आहेच. मित्रांनो, निवड यादीच्या लागूनच प्रतीक्षा यादीही दिलेली आहे. वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. जिल्हा निवड समितीने असे सांगितले आहे की या निवड यादीमध्ये ज्यांचे नाव आहे, ज्यांचे नाव समाविष्ट केलेले आहे, त्यांनी असा समज करून घ्यायचा नाही की त्या उमेदवारास नियुक्ती दिली आहे, असा त्यांचा डायरेक्टली अर्थ होत नाही. तर त्यासाठी काही अटी पण आहेत. उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी, त्याचा अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही जी लिस्ट दिली आहे, या लिस्टमध्ये जे काही उमेदवार असतील, त्या उमेदवाराची अंतिम नियुक्ती जी आहे, ती संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे त्याने ज्या कोट्यातून समांतर आरक्षणासाठी अप्लाय केलेले होते, त्या रिस्पेक्टिव्ह प्रमाणपत्र, या सर्व कागदपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी जेव्हा होईल, तेव्हाच त्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे जिल्हा निवड समितीने सांगितले आहे. उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची, खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरवल्यास, तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरविल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीमधील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. मित्रांनो, जे काही उमेदवारांची नावे निवड यादीमध्ये आहे, त्यांच्यापैकी जर कोणी चुकीची माहिती फॉर्म फिल करताना भरलेली असेल, ती जर चुकीची आढळली किंवा खोटी आढळली किंवा समांतर आरक्षणाबाबतचे जे काही प्रमाणपत्र असेल, ते सक्षम प्राधिकारी यांनी जर बाद ठरवले किंवा अवैध ठरवले,
वैद्यकीय तपासणीनुसार उमेदवार जर अपात्र असेल तर त्या उमेदवाराचे नाव निवड यादीमधून कमी करण्यात येईल. प्रतीक्षा यादीमध्ये जी काही नावे आहेत त्या उमेदवारांना गुणानुक्रमे चान्स देण्यात येईल. दिव्यांग उमेदवारांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या पदाचा तपशील शासन महसूल व वन विभाग निर्णय दिनांक 29/6/2021 नुसार दिव्यांगासाठी शासनाने सुनिश्चित केलेल्या पदानुसार नमूद करण्यात आलेला आहे. सदर तपशील पुढील प्रमाणे आहे. ALV BHH COA OL LC DW AAV 4 नंबर D ASD MID SLD MI 5 नंबर EMD इन्व्हॉल्विंग A to D above. त्यानंतर लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शविण्यात आलेल्या संक्षिप्त पदाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. जनरल म्हणजे सर्वसाधारण, LDS म्हणजे महिला, ऑर्फन एज म्हणजे अनाथ, SP म्हणजेच खेळाडू, X म्हणजे माजी सैनिक, PT म्हणजे अंशकालीन उमेदवार, PA म्हणजेच प्रकल्पग्रस्त, EA म्हणजेच भूकंपग्रस्त. तर मित्रांनो, ह्या ज्या अटी आहेत या सर्व उमेदवारांसाठी सारख्याच आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वेगवेगळ्या लिस्ट दिलेल्या आहेत. आपण बघू शकतो की सामाजिक प्रवर्गाचे नाव जे आहे ते EWS आहे आणि त्यामध्ये ज्या पदसंख्या आहेत त्या 27 आहेत आणि त्यांची निवड यादी ही खालीलप्रमाणे आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी ही समोरच दिलेली आहे आणि नंतरच्या ज्या अटी आहेत त्या सर्व उमेदवारांसाठी सारख्याच आहेत. व्हिडिओमधील एखादी स्टेप समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आपण त्यावर नक्की चर्चा करू. अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.